नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की भामा म्हणजेच इंदूची काकू मोठ्या बाईंना म्हणत असते की बस झालं, खूप ऐकून घेतलं, आता लाह्या फुटल्यासारखं फटफट फटफट फुटतच चाललाय तुम्ही. गुरु घराणं आहे म्हणून गप्प बसलोय, कळलं का? नाहीतर माहिती आहे. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की नाहीतर काय, बोला, नाहीतर काय गेलं असतं. आता तितक्या तिथे अंताजी येतात आणि श्रीपतकडे पाहून म्हणतात की श्रीपत. आता श्रीपत अंताजींकडे पाहायला लागतो आणि खुश होऊन म्हणतो की अंता, आणि अंताजींजवळ जाऊन म्हणतो की अरे अंताजी, अरे पार रंगरूप सगळंच बदलून गेले रे, किती दिवसांनी भेटलोय आपण. तेव्हा भामा म्हणते की अहो किती दिवसांनी नाही, बऱ्याच वर्षांनी. तेव्हा आदू आणि गोपाळ एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता अंताजी अडखळत म्हणायला लागतात की हां, एवढ्या वर्षांनी तू हा असा अचानक. तेव्हा श्रीपत म्हणतो की अरे रक्ताची, नात्यांची आणि तुझ्यासारख्या मित्रांची ओढ जागेवर बसूच देईना मला. सगळेजण शॉक होऊन अंताजींकडे आणि श्रीपतकडे बघत असतात. आता अंताजी श्रीपतला विचारतात की ते बाहेर मोठी गाडी आहे ती तुझी आहे का? तेव्हा श्रीपत म्हणतो की हो, मग कोणाची आहे? आता अंताजी म्हणतात की अरे विश्वासच नाही बसत आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की अरे कसा बसेल आहे, अरे कसं आहे ना अंता, अरे दिवस पलटायला वेळ नाही लागत. आता भामा मोठ्या बाईंकडे बघत म्हणते की वहिनी, तुमच्या नवऱ्याला पटली बरं का ओळख. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने भामाकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज सुद्धा खूपच शॉक झालेले असतात. तेव्हा भामा म्हणते की बाई, काय म्हणावं आता याला, अहो पोलीस लोकंसुद्धा इतकी चौकशी नाही करत. अहो मोठ्या बाई आहे की संशयाची अडत आहे, विश्वास ठेवायला तयारच नाही आहे. तेव्हा मोठ्या बाई अंताजींना म्हणतात की अहो सांगा की त्यांना खरंच की त्यांना दुसरा मुलगा होता का? तेव्हा अंताजी म्हणतात की अगं लहानपणी त्यांचा दुसरा मुलगा पळून गेला होता, मग तो हा श्रीपतच असणार ना, आणखी दुसरं कोण? आणि एवढी मोठी गाडी घेऊन आले, स्वतःच्या बायकोला सुद्धा आणलंय. आणि तो श्रीपतकडे बघत म्हणतो की कमाल आहे ना तुमची. तेव्हा श्रीपत म्हणतो की नाही अंता, कमाल तर विठुरायाची आणि गोविंद महाराजांच्या आशीर्वादांची आहे, म्हणून तर हा श्रीपत करोडोंचा मालक झालाय. तेव्हा सगळेजण शॉक होऊन श्रीपतकडे बघायला लागतात. आता श्रीपत अंताजींना विचारतो की कितीचा? तेव्हा अंताजी सांगतात की करोडोंचा. आता मोठ्या बाई शॉक होऊन अंताजींना हळूच विचारायला लागतात की वाटतं तुम्हाला की दुसरा मुलगा होता म्हणून? आता श्रीपत इंदूला म्हणायला लागतो की लेकरा ये इकडे. मात्र इंदू काहीच बोलत नाही. तेव्हा श्रीपत इंदूच्या हाताला पकडत तिला म्हणतो की अगं ये इकडे. आणि तो इंदूला म्हणतो की हे बघ इंदू बाळा, इथे कुणाला ओळख पटव ना पटो, पण तू तुझ्या काकांना ओळखा. काकू आणि काका खास तुझ्यासाठी आलेत या विठूच्या वाडीला. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि त्या दोघांकडेही बघायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. मोठ्या बाई खुश होऊन प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू. मात्र प्रेमनाथचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि म्हणतात की जावई बापू, अहो नाही, तुमच्या विंजेच्या खानदानात कोणी खपलंय का? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही हो, असं का विचारताय? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग असा सुतकी चेहरा का करून बसलाय? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सुतकी नाही आहे, टेन्शनचा चेहरा झालाय आमचा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की का? यावर प्रेमनाथ म्हणतो की खरं तर टेन्शन ना तुम्हाला यायला हवं. तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात की मला कशाला येते टेन्शन? तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की अहो त्या पाठराखीन बाईचे काका काकू अचानक आलेत आणि तुम्हाला काहीच वाटत नाही? तेव्हा मोठ्या बाई हसत म्हणतात की झालं ना, झाली ना खाली शहानिशा, आणि आमच्या यांनी पण ओळखले श्रीपत भाऊजींना. तुम्हाला सांगते जावई बापू, मला ना अशी लठ्ठ चारचाकी गाडीतून येणारी माणसं त्यांचा अप्रूपच वाटतं बघा, आणि अशीच माणसं ना माझ्या प्रकृतीला मानवतात. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की ठीक आहे, त्यांचं मला काही माहीत नाही, पण समजा ते फसवे निघाले तर? तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघत म्हणतात की जावई बापू, फसव्या माणसांना ना अख्खं जगच फसवं वाटतं. तुमचा आगापिछा मला माहिती नव्हता म्हणून मी फसले, पण यांचं तसं नाही आहे ना. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतंय सासूबाई. मग मोठ्या बाई म्हणतात की असं तुम्हाला वाटतं आता? प्रेमनाथ म्हणतो की पण एक गोष्ट नक्की आहे तुमच्या यशाचा मार्ग पाठराखीन बाईशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात. आता प्रेमनाथ म्हणतो की म्हणजे बघा ना, कीर्तनातून पैसे कमवायचे होते तेव्हा पण त्याच, आणि आता करोडपती काका गळाला लागलाय तेव्हा पण त्याच, बरोबर आहे ना? आता मोठ्या बाई म्हणतात की काय त्या कार्टीचं नशीब आहे हो, करोडपती काका. असं
असं म्हणून मोठ्या बाई हसायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की माले मास्तर आणि आप्पा बोलत असतात. आता तितक्या तिथे इंदू येते आणि म्हणते की मास्तर तुम्ही महत्त्वाचं बोलताय का? तेव्हा आप्पा म्हणतात की हो, ते आम्ही लॉकरचंच बोलत होतो. तेव्हा इंदू म्हणते की ते जाऊ द्या, पण तुम्ही आधी माझं ऐका. आणि ती परत म्हणते की सॉरी नाही, मी तुमच्यामध्ये बोलले ना म्हणून, पण माझ्याकडे ना खुशखबर आहे. तेव्हा माले मास्तर म्हणतात की अरे वा, काय खुशखबर आहे? तेव्हा इंदू सांगते की खुश होऊन सांगायला लागते की माझ्या बाबांचे सख्खे मोठे भाऊ म्हणजे माझे काका आलेत आणि ते काकूला पण घेऊन आलेत खास मला भेटायला. हे मी सगळ्या गावाला ओरडून सांगणार आहे की माझे काका काकू आलेत. असं म्हणून इंदू तिथून धावतच ओरडत जाते की माझे काका काकू आलेत, माझे काका काकू आलेत. आता माले मास्तर आणि आप्पा खूप कौतुकाने इंदूकडे बघत असतात. आता माले मास्तर म्हणतात की आप्पा, विठुरायाच पावला म्हणायचं. बघा ना, गेली कित्येक वर्षानंतर तिच्या रक्ताचं तिच्याकडे कुणीतरी परत आले. तेव्हा आप्पासुद्धा म्हणतात की हो, बघा ना, किती आनंदात आहे पोर. आता इंदू फंटा गँगजवळ येते आणि जोरात ओरडू म्हणायला लागते की ऐका हो ऐका. तेव्हा फंटा गँग आश्चर्याने इंदूकडे बघायला लागते. आता इंदू सांगते की गेले कित्येक दिवसाने, नाही वर्षाने माझे सख्खे काका माझ्या सख्ख्या काकूंना सुद्धा घेऊन आलेत खास मला भेटायला. तेव्हा पप्प्या खुश होऊन म्हणतो की खरंच? आणि त्यांनी खायला काय आणले गं? आता इंदू डोक्याला हात लावत वैतागत म्हणते की पप्प्या, तुला ना नुसतं खायचं असतं ना, काय नाही आणलं त्यांनी खायला. आता इंदू शेतामध्ये काम करत असणाऱ्या महादेव काकांना आवाज देत म्हणते की महादेव काका, ओ महादेव काका, माझे सख्खे काका काकू आलेत खास मला भेटायला. असं म्हणून इंदू सर्वांना सांगत खुश होऊन फिरायला लागते की माझे सख्खे काका काकू आलेत. आता इंदू एका दादाच्या सायकलवरती पाठीमागे उभं राहून ओरडायला लागते की ऐका हो ऐका, माझे सख्खे काका काकू आलेत. तेव्हाच वेंकू महाराज इंदूला बघतात आणि हसायला लागतात आणि इंदूला म्हणतात की इंदू काय करते हे? तेव्हा इंदू सायकलवरून खाली उतरते आणि म्हणते की ते काय आहे ना महाराज, माझे सख्खे काका काकू आलेत म्हणून मी सगळ्या लोकांना ओरडून सांगते आहे की माझे काका काकू आलेत. तेव्हा वेंकू महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की खूप आनंद झाला आहे ना तुला? तेव्हा इंदू सांगते की हो. आता वेंकू महाराज म्हणतात की पण मला सांग की तू विठुरायाचा आभार मानलंस का? तेव्हा इंदू डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, मी तर विसरूनच गेले की. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की जा बरं, मग आधी विठुरायाचं दर्शन घे आणि त्याचे आभार मान. तेव्हा इंदू धावतच तिथून मंदिराकडे जायला निघते. आता वेंकू महाराज खूप कौतुकाने इंदूकडे बघत असतात. आता वेंकू महाराज स्वतःशीच म्हणतात की कुणीतरी आपल्याला आपल्या रक्ताचं म्हणणारं आलं की असा आनंद तर होणारच ना. आणि ते विठुरायाला म्हणतात की विठुराया, इंदूला असं निर्व्याज आनंद कायम मिळत राहू दे रे बाबा. श्रीपतला तू परत आणलंस ही तुझीच कृपा म्हणायची. आणि ते विठुरायाला नमस्कार करतात आणि रामकृष्ण हरी म्हणतात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की इंदू खूप खुश असते आणि ती विठुरायाशी बोलत असते. आता इंदू विठुरायाला म्हणते की विठुराया, मी आज खूप खुश आहे. मला इतका आनंद झाला की मी सांगूच शकत नाही. तुला तर माहितीच असेल सगळं, पण तरी पण तुला सांगते की माझ्या बाबांचे सख्खे मोठे भाऊ म्हणजे श्रीपत काका आणि भामा काकू आलेत. तर श्रीपत काकांनी ना मला कडेवर उचललं होतं आणि भामा काकू ती माझी खूप लाड करत होती. तुला माहिती आहे, त्या दोघांनी ना मला गाडीत बसून लांब चक्कर मारली आणि मी गाडीत बसून काय करत होते सांगू का तुला? मी गाडीत बसून खूप ओरडत होते आणि सगळे लोक माझ्याकडेच बघत होते. कसलं भारी वाटत होतं माहिती आहे का तुला? आता खरं सांग की तूच हे सगळं घडवून आणलंय ना? मला माहिती आहे हे तूच सगळं घडवून आणलंय. थँक्यू असं म्हणून ती विठुरायाला नमस्कार करते आणि तिथून निघून जाते. आता इंदू जात असताना अचानक तिथे सुशीला येते आणि इंदूकडे बघायला लागते आणि इंदूला आवाज देत म्हणते की ए टवळे, कुठे जरा काय मी बाहेर गेले तर गावभर उंडरायला लागलीस की काय? चल बघू घरी, ढिगभर कामं पडले. तेव्हा इंदू सांगायला लागते की आता तुला माहिती आहे. तेव्हा सुशीला म्हणते की गप्प बस, आता काय तुला मोठ्या बाई येणार नाहीत पाठीशी घालायला, चांगलं कुटून काढलं तुला, चल. असं म्हणून त्या इंदूच्या हाताला पकडून तिला न्यायला लागतं. तेव्हा इंदू म्हणते की आत्या प्लीज ऐक ना एकदा. तेव्हा सुशीला इंदूला म्हणते की मला काय ऐकायचं नाही आहे, मला खूप कामं पडले. तेव्हा इंदू म्हणते की आत्या ऐक ना गं प्लीज. आता सुशीला वैतागून म्हणते की बोल पटपट. आता इंदू खुश होऊन सांगते की माझे श्रीपत काका आणि भामा काकू आले. तेव्हा सुशीला शॉक होऊन विचारते की काय, कोण? तेव्हा इंदू सांगते की श्रीपत काका आणि भामा काकू. तेव्हा सुशीला आश्चर्याने म्हणते की श्रीपत, आणि ती खूप टेन्शनमध्ये येते. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण जमलेले असतात. आता सुशीला खूप रागाने श्रीपत आणि भामाकडे बघत असते. आता श्रीपत सुशीलाला म्हणतो की अच्छा, म्हणजे तू सुशीला आत्या आहे होय?
तेव्हा सुशीला म्हणते की हो मीच सुशीला आहे. आता भामा श्रीपतला म्हणते की काय हो, तुम्हाला तर एकच सख्खा भाऊ होता ना, मग ही सख्खी बहीण कुठून आली मध्येच? तुम्ही तर मला हे कधी बोललाच नाही. तेव्हा श्रीपत म्हणतो की हां म्हणजे सख्खी नव्हती हे खरं आहे. आणि तो म्हणतो की पण जाऊ दे, कशाला विषय वाढवायला लागले, आपल्या इंदूचा एवढा नेटाने त्यांनी सांभाळ केला, कशाला गणगोतं काढत बसायची परत, जाऊ दे. तेव्हा सुशीला रागाने म्हणते की श्रीपत तर खूप लहानपणी घर सोडून निघून गेला होता. तेव्हा श्रीपत म्हणतो की मग घर सोडून गेलेला माणूस परत नाही का येत, जसा गेलो तसा माघारी आलो, सिंपल. तेव्हा सुशीला श्रीपतकडे बघत म्हणते की नाही, तोंडवळ तर तशी दिसत नाही. तेव्हा भामा सुशीलाला म्हणते की अक्का, वय बदलतं तसं माणसाची तोंडवळ बदलते, चेहरासुद्धा बदलतो, कळलं का? आणि एवढ्या कॉन्फिडन्समध्ये बोलायला लागलाय, तुम्ही काय त्यांची सख्खी बहीण आहे का? तेव्हा सुशीला म्हणते की हो आहेच, सोपानच्या सख्ख्या मामे मावशीची मुलगी आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की हां म्हणजे माझ्या पण मामी मावशीची ना? तेव्हा सुशीला म्हणते की हां, आणि परत म्हणते की नाही. आता सुशीला म्हणते की असं का, मग सांगा त्यांना सख्ख्या बहिणी किती? तेव्हा श्रीपत म्हणतो की मी का सांगू, तू सांग की त्यातली तू कुणाची? तेव्हा सुशीला म्हणते की मी का सांगू, तुम्ही बाहेरून आलाय ना, तुम्हीच सांगा. यावर श्रीपत म्हणतो की म्हणजे हिला माहिती नाही आहे नक्की? तेव्हा सुशीला म्हणते की असं कसं माहिती नाही, मी यमुनेची आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की पण ती तर सख्यातली नव्हती आमच्या. तेव्हा सुशीला खूप शॉक होऊन श्रीपतकडे बघायला लागते. आता श्रीपत हसायला लागतो आणि म्हणतो की जाऊ द्या, आपण इतक्या खोलात नको शिरायला, पण नात्यातले मला सगळे आठवतात, पण हीच एक आठवत नाही आहे. आणि ते सुशीलाला म्हणतात की पण सुशीलाताई, तुम्ही आमच्या पुतणीची जबाबदारी सांभाळली, हे 2 हस्त आणि 1 मस्तक असं 2 जोडून तुम्हाला नमस्कार बरं का. आता भामासुद्धा हसत म्हणते की देवाची करणी आणि नारळात पाणी. आता इंदूला काकाबरोबर काकूसुद्धा मिळाले. आता श्रीपतसुद्धा सुशीलाला विचारतो की बाकी सुशीला तुला पोरं बाळं किती? तेव्हा सुशीला सांगते की आहे की या इंदीपेक्षा मोठी आहे माझी मुलगी. तेव्हा भामा म्हणते की बरोबर, त्यांनी विचारायचं म्हणून विचारलं ना. आता श्रीपत इंदूला म्हणतात की इंदू बाळा इकडे ये, असं म्हणून ते इंदूजवळ जायला लागतात. तेव्हा सुशीला इंदूला खेचून स्वतःजवळ ओढून घेते. आता श्रीपत इंदूच्या हाताला पकडतो आणि इंदूला म्हणतो की बाळा, तुला माहिती आहे हा वाडा तात्यांचा आहे. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की तात्या? तेव्हा श्रीपत सांगतो की अगं तुझा आजा. आणि इंदूला म्हणतो की बरं चल, मला सगळा वाडा दाखव. तू तर काय बोललीच नाही, मी बघितलंच नाही वाडा, अगं किती वर्षाने आलो इथे. आता भामासुद्धा इंदूला म्हणते की का गं, फक्त काकालाच दाखवणार का वाडा, काकूला नाही दाखवणार? तेव्हा इंदू म्हणते की दाखवणार ना. आता श्रीपत मोठ्या बाईंकडे बघत म्हणतो की मोठ्या बाई, तुम्हाला तर माहितीच आहे या विठूच्या वाडीत शेकड्याने जमीन होती त्यांची, पण तात्या निघाले परमार्थांच्या विचाराचे, देऊन टाकली सगळी, पण तरीसुद्धा होती मग मी घर सोडून गेलो, सोपान जग सोडून गेला. आणि तो मोठ्या बाईंकडे बघत म्हणतो की आणि लोकांनी जमिनीवर ताबा मिळवला. आणि म्हणतो की नाही, पण आता कोणी टेन्शन नाही घ्यायचा, मी आलो आहे ना, आता सगळं व्यवस्थित नियोजनातच घेतो. तेव्हा मोठ्या बाई खूप शॉक होऊन श्रीपतकडे बघायला लागतात. आता भामा म्हणते की हो देवाची करणी आणि नारळात पाणी. तेव्हा मोठ्या बाई हसत म्हणतात की आता ते पाण्याचं राहू द्या, आधी जेवण घेऊया चला. आता श्रीपत म्हणतो की बरं चालेल, तसं करूया, पण आधी ना आम्ही मंदिरात जाऊन येतो. आणि ते इंदूला म्हणतो की बरं इंदू बाळा चल आपण मंदिरात जाऊया, असं म्हणून तो इंदूला घेऊन मंदिरात जातो. आता सुशीला मात्र आश्चर्याने श्रीपतकडे बघत असते. आता मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात की जा पानं घे वाढायला. मात्र सुशीलाचं मोठ्या बाईंच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात की शकुंतला चल आपण घेऊया पानं, ती आयती बसेल जेवायला. आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराजांनी गावातील काही माणसं बोलत असतात. आता आप्पा व्यंकू महाराजांना म्हणतात की श्रीपत वाडीकर गावात आल्याचं समजलं आणि म्हटलं की व्यंकू महाराजांशी बोलूयात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो अहो, पण आज सकाळी अचानकच आले ते. तेव्हा आप्पा म्हणतात की आपण एवढ्या वर्षांनी, अहो तो पळून गेला ना, तेव्हा फार तर अधोक्षज महाराजांच्या वयाचा असेल, काळानुसार आठवणी पण पुसून गेल्या तो, अहो हा अंताजीपेक्षा फार तर 2-1 वर्षाने मोठा असेल. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की पण तुम्हाला सांगू का आप्पा, मला तर ना काहीच आठवत नाही आहे. म्हणजे तात्याजींनी त्यांचं नावच टाकलं होतं, त्यामुळे घरामध्ये ना त्यांचं नाव कधी निघालंच नाही. पण ते जाऊ दे, श्रीपत काका आल्यामुळे ना इंदू तर फार खुशीत आहे. तेव्हा सर्वजण म्हणायला लागतात की हो काय आनंदी आहे पोर. आता तितक्या तिथे इंदू आणि श्रीपत येतात. आता श्रीपत आप्पांच्या पाया पडत म्हणतो की दौलत काका नमस्कार करतो. तेव्हा आप्पा म्हणतात की 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे तुझीच चर्चा चालू होती. तेव्हा श्रीपत म्हणतो की काका
तेवढं आयुष्य तर पाहिजेच मला आपल्या इंदूसाठी हो. आता आप्पा श्रीपतला म्हणतात की बरं श्रीपत, तुझी ओळख करून देतो. म्हणजे हे व्यंकू महाराज यांची ओळख तर झालीच असेल. आणि ते महाले मास्तरांकडे हात करत म्हणतात की हे आपले महाले मास्तर, आपल्या गावातील शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक. आणि बाळंभटांकडे हात करत म्हणतात की आणि हे आपले बाळंभट, आपल्या मंदिरातील पुजारी. आणि गणेशकडे हात करत म्हणतात की हा गणेश मंदिर कमिटीचा विश्वासू कार्यकर्ता आणि उत्तम टाळकरी आहे बरं का. आता आप्पा श्रीपतला विचारतात की बरं मला सांग, एवढा वर्ष होतास कुठे तू? तेव्हा श्रीपत सांगतो की अहो आता एका ठिकाणी असतोय होय मी. अहो तुम्हाला सांगतो, अख्ख्या देशाला देश पालथा घातला मी. पायाला चाकं लागल्यासारखी फिरत होतो मी. व्यापार मोठा केला, लग्न झाल्यावर व्यापार वाढला बरं का. बरं सांगायचं तर विठुरायाचीच कृपा आहे, त्यांनीच कौल दिला म्हणून तर माघारी फिरलो मी, नाहीतर मी येतोय होय. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की विठुरायाने सद्बुद्धी दिली तुम्हाला. आता इंदू म्हणते की काका आणि काकू केवळ माझ्यासाठीच इथे आलेत. तेव्हा सर्वजण इंदूकडे बघायला लागतात. इंदू खूपच खुश असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.